तीन गोडाऊनसह एक बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उघडकीस. कारवाईत एकूण रुपये 2 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त. ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. नमस्कार, आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज. आता पाहूया सविस्तर बातमी. चिंचोली MIDC तालुका मोहोळ हद्दीत या ठिकाणी बनावट देशी दारू निर्मितीचा कारखान्यावर दिनांक 29 जुलै 2026 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत 2,01,45,285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी आखलेल्या विविध विभागांच्या समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर निर्देशानुसार व राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपाधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत एकूण 413 बॉक्स, यामध्ये 90 मिलीच्या टँगो पंच बनावट देशी मद्याच्या 41,300 सीलबंद बाटल्या, भिंगरी देशी दारू 90 मिली क्षमतेच्या 2,000 बाटल्या, एकूण 20 बॉक्स, एकूण 3,897 बली व 200 मिली क्षमतेच्या स्पिरिटचे 69 बॅरलमध्ये 13,800 लिटर स्पिरिट, तयार ब्लेंड 1,200 लिटर, बनावट प्लास्टिक बाटल्याचे 326 बॉक्स, विविध बँडचे बनावट लेबल 1,65,035, विविध बँडचे बनावट बुचे 13,53,000, ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन 01, सेमी ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन 01, स्मॉल इंजेक्ट प्रिंटर 02, आरो प्लांट 05, जनरेटर 01 व इलेक्ट्रिक मोटर 04, टँगो बँडचे रिकामे कागदी बॉक्स 29,750, विविध कंपनीचे 06 मोबाईल संच, तसेच बनावट देशी मद्य निर्मितीसाठी लागणारे आवश्यक इतर साहित्य, तसेच सदर गुन्हे यात 404 चाकी वाहने, यात 2 पिकअप व 2 कारचा समावेश असून 03 दुचाकी वाहने अशी एकूण 07 वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच 5 आरोपींना अटक करण्यात आली असून रुपये 2,01,45,285 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बनावट देशी मद्य निर्मितीमुळे 07,40,587 एवढ्या शासकीय महसुलाची हानी झाली आहे. सदर कारवाईसाठी MIDC मधील भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या गोडाऊनचा वापर करण्यात आला. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक GN पाटील, EV घाटगे, दुय्यम निरीक्षक RK निंबाळकर, खाना खाऊ दे डॉक्टर. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक JN पाटील, AV घाटगे, दुय्यम निरीक्षक RK निंबाळकर, DR पोवार, AB सर्वदे, SB सीद, SB शेळके, SD कांबळे, विकास थोरात, दिलीप सानप, जवान अनिल पांढरे, चेतन वनगुंटी, प्रशांत इंगोले, गजानन ढब्बे, कपिल स्वामी, अण्णा करचे, स्वप्नील आरमाळ, मंगेश मारसिंग, महिला जवान श्रीमती शेरखाने, तसेच जवाननी वाहन चालक श्रीमती सलगर, श्री सानप, श्री वाघमारे, श्री नवले व अकार्यकारी घटकावरील अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली आहे. तसेच अवैध ढाब्यावर मद्य विक्री, अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, ती जवळ बाळगणे यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागा मालक यांनाही सदर कारवाईत आरोपी करण्यात येणार आहे. मिथेनॉल युक्त बनावट दारूमुळे पुणे येथील दुर्घटनेत लोकांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहे. तरी सदर प्रकारच्या विषारी दारूमुळे किडनी निकामी होणे, कायमस्वरूपीचा अंधत्व येणे व अकाली मृत्यू असे गंभीर दुष्परिणाम संभवतात. नागरिकांनी अशा कुठल्याही आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात कोठेही अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट इत्यादी तत्सम पदार्थ, द्रव्याची निर्मिती, भेसळ, वाहतूक, विक्री होत असल्यास त्याची माहिती टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 क्रमांक अथवा व्हॉट्सॲप क्रमांक 84-2200-1133 या क्रमांकावर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी केले आहे. खतरनाक काम मी पण